स्मार्ट अहमदनगर न्यूज। इतिहासात पहिल्यांदाच लिंबू उच्चांकी। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। जामखेड तालुक्यात 3200 हेक्टरवर लागवड। जामखेड तालुका लिंबू उत्पादनाचे आगार बनत असून 32 हेक्टर क्षेत्रावर लिंबू फळबाग विकसित झाली। यंदा एप्रिल 2026 हा महिना अत्यंत लाभदायक ठरलाय। लिंबू फळबागेच्या इतिहासात पहिल्यांदाच लिंबाला सलग 30 दिवस तब्बल 80 ते 115 रुपये किलो उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने लिंबू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। राज्यातील अग्रगण्य लिंबू उत्पादक तालुक्यांमध्ये जामखेडचा समावेश होतो। व्यापारी मंडळींच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात लिंबू विक्रीतून दररोज सरासरी 1 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। शेती क्षेत्रात अनिश्चिततेचे सावट असतानाही लिंबू पिकाने दिलेला हा दिलासा शेतकऱ्यांसाठी लिंबाचे आगार दररोज होते 1 कोटींची उलाढाल शेतकऱ्यात उत्साह तसेच लिंबू उत्पादकांसाठी सोन्याचा महिना ठरला। बाजारातील मागणी कायम असल्याने मे महिन्यातही दर समाधानकारक राहण्याची शक्यता आहे। मात्र उत्पादनात अचानक वाढ झाल्यास दरात चढउतार होऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। एप्रिल 2026 हा महिना जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांसाठी सोन्याचा महिना ठरला असून या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे। जामखेडच्या शेतकऱ्यांनी साधलेले हे यश राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, आशादायी ठरलाय। तसेच फेब्रुवारी मार्च या कालावधीत लिंबाला चांगला दर मिळतो, मात्र दरामध्ये सातत्य राहत नाही। यंदा एप्रिल महिन्यात तब्बल 30 दिवस 80 ते 115 रुपये प्रति किलो असा दर टिकून राहिलाय। तसेच दरातील ही सातत्यपूर्ण वाढ शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे। येथील पोषक हवामान, उपलब्ध पाणी आणि शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आधुनिक तंत्रज्ञान यामुळे उत्पादन सातत्याने वाढ होत आहे। नियोजनबद्ध लागवड, ठिबक सिंचन, योग्य खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण यांसारख्या पद्धतींचा अवलंब केल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी ठरत आहे। यंदा एप्रिल महिन्यात दरातील सातत्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल होण्यासोबतच चांगला नफा मिळत आहे। खत, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढलेला असतानाही मिळालेल्या उच्च दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली आहे। लिंबू पिकाच्या यशामागे योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे। उत्पादनाचा टप्प्याटप्प्याने नियोजन, दर्जेदार फळांची निवड, साठवण व वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा तसेच थेट बाजारपेठांशी संपर्क ठेवणे या बाबींकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळू शकतो। यासोबतच हवामानातील बदल लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण यावरही भर देणे आवश्यक आहे। तालुक्यातील पाटोदा, धानोरा, अरणगाव, हळगाव, नान्नज, जवळा, पिंपरखेड, बावी आणि जामखेड ही प्रमुख खरेदी विक्री केंद्रे म्हणून ओळखली जातात। येथून दररोज मोठ्या प्रमाणावर लिंबू वाशी, दादर, मुंबई, जुन्नर, मोशी, चाकण, गुलटेकडी, पुणे, दिल्ली, जयपूर, कोइंबतूर तसेच सुरत यांसारख्या प्रमुख बाजारपेठांकडे पाठवले जातात। परिणामी जामखेडच्या लिंबाला राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि मागणी मिळत आहे। तालुक्यातून दररोज सरासरी सुमारे 100 टन लिंबाची आवक विविध बाजारपेठांमध्ये होत असल्याचे चित्र आहे।